त्यावर काय करतात, उपकार करत असतात. साधं उदाहरण आहे महाराज पैठणचे नाथबाबा. यवन 108 वेळेस नाथबाबांच्या अंगावर थुंकला महाराज, थुंकला. आता मला सांगा, एखादा आपल्या अंगावर थुंकलं, खरं सांगा आपण काय वाटतं बरं आपल्याला? आपल्याला वाटतं एखाद्यानं का आपल्या अंगावर थुंकलं तर त्याला असं वाटतं असे हात वर करावा, खाना खाना 2-4 वाजवून द्यावा, त्याला ठेवून द्यावा. पण नाथ महाराज शांती ब्रह्म ते 108 वेळेस यवन त्यांच्या अंगावर थुंकला, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, यवनाला ज्यावेळेस यवनानं लास्ट शेवटी थुंकला, त्याला सुद्धा लाज वाटते. काही वेळेस माणसाला समोरच्यानं वाईट कृत्य करणारा सुद्धा काही वेळेस लाज वाटत असते. मनामध्ये त्याला प्रश्न आला की बाबा या नाथ महाराजांच्या अंगावर मी एवढ्या वेळेस थुंकलं तरी हे मला नमस्कार करून जात आहेत. आंघोळ केली का नमस्कार करतायत. मी 108 वेळेस थुंकलो, यांनी 108 वेळेस आंघोळ केली आणि आंघोळ करून आले का मला नमस्कार करतायत. मी त्यांच्या अंगावर थुंकतोय तरी ते मला नमस्कार करतायत. त्यानं विचारलं, नाथ बाबा मी तुमच्या अंगावर 108 वेळेस थुंकलोय आणि तुम्ही मला काय करतायत, नमस्कार करतायत, नेमकं कारण काय मला समजत नाहीये. नाथ बाबा म्हणाले, बाबा रे तू माझ्या अंगावर थुंकला, तू थुंकल्यामुळं मी 108 वेळेस गोदावरी नदीची आंघोळ केली, स्नान मला घडलं, 108 वेळा मला गोदा स्नान घडलं. बाबा तू माझ्यावर अपकार जरी केलेला असेल पण मी तुला काय करेल,